खुश खबर राज्यातील पहिला निकाल पदवीधर वेतन श्रेणीचा लढा अखेर यशस्वी। गजानन नावकर सर, जिल्हा बुलढाणा। याचिकाकर्त्या सर्वच पदवीधरांना वेतन श्रेणी द्या, उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय। संबंधित जिल्हा परिषदेला थकबाकीसह नियुक्ती किंवा पदवीधर पात्रता धारण केल्याच्या दिनांकापासून लाभ देण्याचे आदेश। शासन परिपत्रक मधील फक्त 1/3 पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी देण्याची अट भेदभावपूर्ण असल्याचे माननीय न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाकडून घोषित आज दिनांक 8/5/2026। बघा, आजची 9 मे 2026 अशी तारीख आहे। काल 8 मे 2026 म्हणजे काल लागलेला हा निकाल आहे। 8 मे 2026 ला दिनांक 8 मे 2026 रोजी वेतन श्रेणी पासून वंचित पदवीधरांच्या हक्कात न्याय निर्णय दिला। म्हणजे जे विशेष शिक्षक बांधव आहेत, भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र यांच्यासाठी 2023 पासून गजानन नावकर सर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील 100 शिक्षकांनी ऍडव्होकेट प्रदीप क्षीरसागर साहेब यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात पदवीधर वेतन श्रेणीचा संयमाने दिलेला लढा यशस्वी झाला। बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी पदवीधर वेतन श्रेणी करता याचिका दाखल केल्या होत्या। समान शैक्षणिक पात्रता, समान पद, समान कामाचे स्वरूप असूनही समान काम समान वेतन या तत्वाचे पालन न करता केवळ 1/3 पदवीधरांना वेतन श्रेणी दिल्याने उर्वरित पदवीधर विशेष शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला होता। शासनाने या विषयावर अभ्यास समिती गठीत केली होती, परंतु वित्त विभागाने आर्थिक अडचण पुढे करून सर्वांना वेतन श्रेणी देण्याचा नकार दिला होता। न्यायालयाने सर्व बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज आपला निर्णय घोषित केला, म्हणजे 8 मे 2026 ला, म्हणजे काल। सदर याचिका गजानन नावकर सर, रामनंद शिक्षक कॉलनी, शिरूर तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या सरांनी यांच्यासह 99 विशेष शिक्षक म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील 100 विशेष शिक्षकांनी ऍडव्होकेट माननीय प्रदीप क्षीरसागर साहेब यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात समान काम समान वेतन या तत्वानुसार दाखल केलेल्या याचिकेला अखेर आज न्यायालयाने वैध ठरवले आहे। याचिकाकर्ते संबंधित 100 शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासून अथवा पदवीधर पात्रता पूर्ण केल्यापासून लाभ मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे। त्यासाठी माननीय प्रदीप क्षीरसागर साहेब यांनी आपली कसब पणाला लावली असून आज विशेष शिक्षकांसाठी हा राज्यातील पहिलाच निकाल आहे, न्यायालयातून बाहेर पडला आहे। जिल्ह्यातील सर्व विशेष शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। गजानन नावकर सर, बुलढाणा जिल्हा समन्वयक, विषय शिक्षक वेतन श्रेणी संघर्ष समिती यांनी दिलेली ही पोस्ट आहे। म्हणजेच जे विशेष शिक्षक बांधव होते त्यांच्या बाजूने हा निकाल लागलाय आणि त्या 100 त्यांनी याचिका दाखल केली होती। 100 शिक्षक बांधवांनी, विशेष शिक्षकांनी, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। इतर विशेष शिक्षकांना देखील याचा संदर्भ घेऊन न्यायालयात आपली याचिका दाखल करता येईल। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।